आदर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 31वी. गोष्टीचे नाव आहे लाडघरचे तामस तीर्थ. श्रोते हो, नमस्कार. मी तुम्हाला मागील भागामध्ये यातील पहिला भाग मी तुम्हाला सांगितला होता. आज मी तुम्हाला त्याचा उर्वरित भाग जो आहे तो मी सादर करीत आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. सुभे, ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना मी ठेवून आले आहे. श्यामची शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आत्ताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोरात निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस तीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो, असे श्याम म्हणाला. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळ्या पाण्याचा समुद्र, वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हाला दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे, असा सुभाताईंच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय. आई म्हणाली, येथे देवाने राक्षसाच मारले म्हणून हे पाणी लाल झाले. सुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास काही हरकत नाही. लंगोटे लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या कराव्यास हसत हसत खेळत खिदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते, तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने प्यावयास लावले मलाही. आईने समुद्रात फुले वाहिली, हळद कुंकू वाहिले. समुद्राची तिने मोठ्या प्रेमाने पूजा केली. 4 आणे समुद्रात 4 आणे दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नकराला आईने फेकून दिले. ती कृतज्ञता होती. चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य नेहमी पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकायला. कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली. तो 12 वाजण्यास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नान, संध्या, देवतादर्शन पहाटेच होत असे. पहाटे सारे करून ते बागेचा आगाराच्या कामास लागत असत. आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे आणि रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा अंगरस काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाची रुची आली होती. वांगी व त्यात मुळाच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकडी तूप होते. श्याम, श्लोक म्हण ना चांगलासा, आई म्हणाली. मग मी केयुरान विभूषयंती पुरुष हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानांना तो फार आवडला. इंग्रजी शाळेत जातो तरी श्लोक म्हणावायला लाजत नाहीच वाटतं. अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे श्याम, त्यांनी मला विचारले. 2रा, मी सांगितले. वा, चांगला हुशार दिसतोस रे तू, ते म्हणाले. सुभाताईचा मुलगा 5 वर्षाचा होता व मुलगी 2-2.5 वर्षाची होती.
मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखविला. श्याम, खांडवी घे हो आणखी, लाजूबिजू नकोस, सुभाताई म्हणाली. श्याममुळे साऱ्या जगाचा बीड असतं. येथे नको हो लाजायला श्याम, आई हसत म्हणाली. माझी आईही जेवायला बसली होती. सुधाताई तिला प्रेमाने म्हणाले, वहिनी तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणे झाली. ओल्या पोपळीतील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे, परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई दोघींनी आवरावर केले. दोघीजणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलग्याबरोबर मी आग्र्यात गेलो. आग्र्यातील मजा पाहत होती. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळी दातांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात, परंतु फार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो. केळी फुलांची एक एक पारी उघडत होती व केळीची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पोपटाने टोचेने मारलेला पेरू तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुभाताईने हाक मारली म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनीसवरची 2-3 पपनसे तोडून आण रे. 2 येथे फोडू व 1 बरोबर घेऊन जा. गाडीत खायला होईल, सुभाताईने सांगितले. कोठे आहे झाड असे मी विचारताच, चल मी दाखवितो मामा, असे मधू म्हणाला व माझा हात धरून ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पपनशी नारळाच्या सुकडी एवढी लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती, परंतु तिला इतकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडली. पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली की रानात देवाला जायचे, तेथेच पपनसे आपण फोडू, रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, रानात काय, आपण ओला नारळ व पोहे खाऊ. पपनसे येथेच फोडा. पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती व पपनसे. देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई व तिची मुले, मी व माझी आई सारे गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायांवर वाहिल्या. खण नारळाने देवाची ओटी भरली देवीची. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोऱ्यात आईने पुढे करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ, रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते. मनाला प्रसन्न आणि मोकळे वाटते. वनभोजने, तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा असा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून घरी गेलो. आम्हाला आता परत दापोलीत जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला. तू दापोली जवळच आहेस, एखाद्या रविवारी ये घरी पालगडास. इतके लांब जावायचे तर येथे येत जा ना, ऐकलेस ना श्याम, सुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले, श्याम येत जा रे, आम्ही काही परकी नाही. अरे गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार रे. ये हो. मी हो म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताई पोफळे व 2 शहाळी व 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिला. पपनसही 2 घेतली. सुभे येत हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी आता पुन्हा ग केव्हा भेटशील, सुभाताई भरल्या मनाने म्हणाल्या. आई म्हणाली, सुभे देवाला माहीत केव्हा भेटू ते. 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले. जायचे तरी कुठे. येऊन जाऊन माझे 2 भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेले तर, परंतु त्यांचे संसार आहेत.
त्यांना बहिणींची आठवण कुठे येत असेल हो एवढी. सुबे, गेली 5 वर्ष सारखा हिवताप आहे माझ्या पाठीस. ताप आला की पडावे अंथरुणावर, घाम येऊन गेला की उठावे कामाला. घरात तरी दुसरे कोण आहे, गरिबाला दुखणी येऊ नयेत. हो, ते पापच. जिभेला चवमुळी कशी नसते. आल्याचा तुकडा व लिंबाचे फोड घेऊन कसे तरी 2 घास घशाखाली ढकलायचं. असो, देवाची इच्छा. आपण माणसे तरी काय करणार दुसरे. आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा हे सांगायचे तरी कोणाला. कोणाजवळ दुःख उघडायचे. इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू. चंद्रीने तू खेळत असा, तुला नाईला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत, माझीच तू म्हणून बोलते मी तुला. जरा माझे दुःख हलके होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही हो. एक देवाजवळ सांगावे बोलावे असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईने ते डोळ्यांना पदर लावला. वहिनी आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वहिनी, श्याम वगैरे मोठे होतील मग नाही हो ते कमी पडू देणार. मुले आपली तुझे चांगले आहेत हो, हीच देवाची देणगी. सुभाताई म्हणाली. आई म्हणाली, हो तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे येते हो. असे बोलल्यावर आईने सुभाताईंच्या मुलांच्या हातात 1-1 रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला. वहिनी, रुपया कशाला हो. सुभाताई म्हणाले, राहू दे ग, मी आता पुन्हा कधी भेटेन. सुबे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो. असू दे हो तो रुपया, असे म्हणून मुलांना पाठीवरून हात फिरवून आई निघाली. आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना घरी जावयाचे असल्याने ते जलद जात होते. परंतु आज चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडीत नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामसतीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा होता. सूर्य अस्तास जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागल्या सूर्याला सहस्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. बुडाला, सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर्र झाडी होती. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्याला फार गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत असतात. दुरून समुद्राची गर्जन ऐकू येते. मायलेकरे गाडीत बोलू लागली. आई, तुला आपण अशीच दोघे केव्हा तरी बरे कोठे जाऊया. तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. तुझ्याबरोबर हिंडावे, प्रेम लुटावे असे वाटते ग आई. मी आईचा हात हातात घेऊन म्हटलं. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा, मग तुमच्यावर रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले आहेत, परंतु मी कुठे जाणार, कोण नेणार मला. अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी आणि पंढरपूर. आपल्यात म्हण आहे ना, काशीस जावे नित्य वदावे, काशीस जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे, यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे. जाईन जाईन म्हणत राहिल्याने गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा, विश्वेश्वर, गोदा, गंगा आपल्या अंगणात आल्या. घरी आहेत, गरिबांसाठी सोय आहे. बाळा, आपण कुठे जावायचे हिंडायला. सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून असतात. वाटते नको हे जिने, पुरे हा संसार कुठल्या यात्राने बित्रा. असे ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा हो. या यात्रेतून भरल्या हातांनी अब्रूनुशी मला डोळे मिटू दे म्हणजे झालं. डोंगरावर धोधो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह वाहत होता. गालावर घळघळत होता. त्या पवित्र गंगा यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले. आई, तू मला हवी आहेस ग.
आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे? खरंच कोण आहे? मी तुझ्यासाठी शिकलो, तू नाहीस तर कोणासाठी शिकायचे? कोणासाठी जगावायचे आई? तुला देव नाही होऊन येणार असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेवले. जणू त्यावेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवीत होतो. देव करतो ते बऱ्यासाठी, तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने, सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेवले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याला मुलगा आपल्या झोळीतील 4 दाणे रस्त्यावर टाकले. सकाळी त्या दाण्याचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई, आपलेही तसेच सारे चांगले होईल नाही का? आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम, देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुदामाला त्याने देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारी माणसे, आपली कुठे तेवढी लायकी आहे? आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते, होय ना? गरिबी आली, अपमान आले, हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच असते म्हणतात. ते खरे ना गं? मी प्रश्न विचारला. हो बाळ, तुझ्या अडाणी आईला नाही रे समजत. देव जे जे करतो ते बऱ्यासाठी. एवढे मात्र एक मला माहीत आहे, मी तुला लहानपणी मारले ते तुझ्या बऱ्यासाठीच ना? मग माझ्याहून कितीतरी पटीने देव दयाळू आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धोपनिषदच होऊन गाऊन राहिली होती. एकदम माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ. मी घाबऱ्या घाबऱ्या म्हटलं. काय तेजस्वी डोळे, भव्य भेसूर मुद्रा, काय ती ऐट. उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यायला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत, गाई गुरे मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का नाही करणार? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे बंधन करावयास तो आला होता. हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहे. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कुठे गेलो नाही. व तो एकच दिवस, त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टी माऊलीच्या समुद्र व वनराजे यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो, प्रेमात डुंबलो, हृदये हृदयात ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकट येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने, अस्सल 100 नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यानो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती असे सांगून श्याम एकदम उठला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंतःकरणाने गेली. श्रोते हो, माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.